खेळाडू आज मला असं वाटतं मैदानात उतरताना आपण पाहणार आहोत। त्यानंतर नेरे दोंदरे विभागातून प्रसन्न पाटील आलेले दिसतात, विकी पाटील आलेले आहेत, मयूर वाघमारे पण आम्हाला इकडून त्यांना आम्ही बघतोय त्यांना, म्हणजे या दोन्ही स्क्वॉड टफ स्क्वॉड आहे। खरं तर रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे संदीप पाटील यांचं संपूर्ण कुटुंबच आहे, त्या कुटुंबाने क्रिकेटला वाहून घेतलेलं आहे। सुनील दादा असतील किंवा ओमकार पाटील, विकी पाटील, हे सगळेजण क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे ही सगळी मंडळी आहे। त्या सगळ्या आमच्या रायगड समालोचक असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांचं पण मनापासून अध्यक्षांचं आणि सदस्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। विश्वनाथ शेठ मस्कर सल्लागार त्यांचंही स्वागत। आमचे सागर जावरे साहेब आलेले आहेत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या पहिल्या सेमी फायनलला सुरुवात होते। ॲडव्होकेट अभिषेक पाटील आमच्या समूहात जुडणार आहेत। क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवलेली आहे। टॉस जिंकलाय तो मन्नी तात्रेनं, वरटॉवर रसायनीनं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा। बंटी बद्रिके, त्याला विसरून कसं चालेल, बंटी बद्रिके सारखा हा होनहार खेळाडू ज्यानं रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर जिंकलेली आहे, यष्टी रक्षण करतोय आणि एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यानं पटकावलेला आहे पहिल्या मॅच मध्ये। आता मात्र तो रेसमध्ये बॅट्समनच्या किंवा सिरीजच्या मध्ये जाईल का हा प्रश्न तमाम सर्व क्रीडा रसिकांना पडलेला आहे। रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे धावते मैदानावर, मात्र पहिला चेंडू घेऊन येतोय तो स्वतः संदेश महेश म्हात्रे, वयाळचा हा खेळाडू आहे, ग्रामीण भागातून खेळतोय, मात्र व्यावसायिक खेळाडूंमध्ये त्याची आता गणना केली जाते। महेश म्हात्रे एक होनहार तिखट मारा करणारा गोलंदाज। चांभारलीचे स्वप्नील जांभळे ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं आगमन इथे होत आहे। स्वप्नील जांभळे यांना विनंती आहे की त्यांनी या व्यासपीठावर यावं। त्यांच्या समूहात महेंद्र मुंडे आणि मिलिंद यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं। पहिला चेंडू सेमीफायनलचा पहिला चेंडू टाकतोय तो महेश म्हात्रे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार। ओमकार पाटील बघा नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे। 360 डिग्री त्याला म्हटलं जातं, 360 डिग्री मध्ये आडवे तिडवे झोपून लोळून हॅलो फटके मारत असतो। हा चेंडू पहिला चेंडू किरण पवारनं आल्या आल्या प्रहार केलाय आणि हा चेंडू मारलाय थर्ड मॅन सीमा रेषेकडे पलीकडे, दणदणीत आणि सणसणीत असा चौकार। जबरदस्त सुरुवात केलेली आहे गणरायाच्या नावानं, चौकार लगावलेला आहे तो किरण पवार या धाकड फलंदाजानं। हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर मारायचा होता ऑन साइड मध्ये, मात्र चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। हे द्वंद्व आहे, सेमी फायनलची मॅच आहे, अशीच काही लिंबू टिंबूची मॅच नाही किंवा लुटुपुटीची मॅच नाही। दोन संघाला पराभूत करून आता हे दोन संघ एकमेकांसमोर 2 हात करण्यासाठी तयार झालेले आहेत। महेश म्हात्रे वयाळचा गोलंदाज, पनवेल खालापूर तालुक्यातीलच हा खेळाडू आहे, मात्र पनवेल तालुक्यातील सावळे गावचा हा सितारा किरण पवार। खरं तर किरण पवारचं जे क्रेज आहे ना ते दक्षिण रायगडमध्ये जास्त आहे, भरपूर त्याचे फॅन्स फॉलोअर्स तिकडे आहेत आणि भरपूर फॅन्स फॉलोअर्स त्याचा हा खेळ पाहण्यासाठी उत्सुक राहिलेले आहेत, खेळण्यासाठी तयार आहे तो किरण पवार। एका हाताने षटकार मारण्यामध्ये त्यानं महिरत मिळवलेला असा हा किरण पवार खेळण्यासाठी तयार। एक चौकार मारलाय त्यानं। महेशचा हा चेंडू भिरकावलाय हवेमध्ये आणि हा चेंडू मात्र भावेश कुरंगळेला चकवून जातोय कव्हर सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। आठ धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत आणि एकही गडी बाद नाही। आतापर्यंत चेंडू फेकलेले आहेत, 3 धावांची रन मशीन आहे किरण पवार, धुवाधार फलंदाजी करण्यामध्ये महिरत। हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी। अजून एक हा तिसरा चौकार।
ह्या बात आहे, डीजे मास्टर पण स्फूर्ती गीतं लावतायत, छत्रपती शिवाजी महाराजांची गीतं लावतायत, जेणेकरून गोलंदाज फलंदाज या सगळ्या खेळाडूंना स्फूर्ती मिळेल. 3 चौकार पहिल्याच षटकामध्ये, 4 चेंडूमध्ये कमाल केले फलंदाजांनी. हाही चेंडू रिव्हर्सिपचा मारायचा होता, बरोबर बसला नाही बॅटच्या मधोमध आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. गोलंदाज आणि फलंदाजांचंच द्वंद्व आहे की काय? सिंगल नाही, डबल नाही, मिळाला तर चौकार, नाहीतर मिळाला तर डॉट चेंडू. म्हणजे गोलंदाज फलंदाजांदरम्यान हा घमासान युद्ध आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. कारण महासंग्राम आहे, महायुद्ध आहे ते रायगड टेनिस क्रिकेटमधलं, ते या मैदानावर. किरण पवारनं प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र उपयोग नाही. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे किरण पवारचा उत्तुंग षटकार. त्यांच्या सौभाग्याची सरपंच आहे एमके गडी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण सुरेश म्हात्रे यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय एमके गडगे, महादेव गडगे यांचं आपण स्वागत करावं. मांडे साहेब सुरेशजी म्हात्रे त्यांचं स्वागत करीत आहेत. त्याचबरोबर नंदुशेठ जगताप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्वागताचा स्वीकार करावा. नंदुशेठ जगताप यांना विनंती आहे की आपण आमचं स्वागत स्वीकारावं. चांगली सुरुवात या मॅच मध्ये पाहायला मिळते. पाहुणे या मंचावरती खूप सारे आलेले आहेत. मॅच सुरू होण्याच्या अगोदर बरेच पाहुणे आपण पाहिले. इथे नंदुशेठ जगताप यांचं स्वागत गजानन मांडे यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आणि बोलूया पुन्हा एकदा टिके माळी सर यांच्याकडे. किसन मुंडे इथे आलेले आहेत. क्रिकेट म्हणजे त्यांची अगदी फेवरेट गोष्ट आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलेलं अभिषेक आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा एकट्या किरण पवारनं कुठून काढलेल्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडमध्ये फक्त मजा बघत होता तो ओमकार पाटील. आता मात्र ओमकार पाटीलला स्ट्राईक मिळालेला आहे. ओमकार पाटील मुरबीचा हा खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये त्याची गणना केली जाते. बऱ्याचशा वेळेला रायगड ठाण्याच्या मॅचमध्ये पण त्यानं कॅप्टन्सी केलेली आहे. असा हा मुरबीचा ओमकार पाटील. आपले रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील यांचे हे पुतणे आहेत. आशिष दादा सूर्यवंशी आजोलीचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या अतिथी मंचावरती यावं. आशिष दादा सूर्यवंशी हे आजोलीचे आमचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती असेल की आपण कृपया अतिथी मंचावरती यावं. 6 षटकांचे हे सामने आहेत. 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. आता या पॉवर प्ले मध्ये मला असं वाटतं 3 खेळाडू बाहेर असतील. 2च ना, 2 खेळाडू बाहेर असणार आहेत. 2च. एक मला असं वाटतं डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उभा केलाय आणि दुसरा मिड विकेट मध्ये डीप मध्ये मयूर पाटील उभा केलाय. बाकी सगळं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आत आणि चांभारलीचा वंडर बॉय संदेश मुंडे गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पास करतोय. ओमकार पाटीलनं चेंडू मारलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बंटी बद्रिके चेंडू मिळालाय. पायानं चेंडू अडवतोय आणि या दरम्यान 2 धावा मात्र धावून पूर्ण करतोय ओमकार आणि त्याचा सहकारी किरण पवार. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आई 11 ओवे संघाचे जे पॅकर आहेत आमचे कैलास दादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे या मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप मुंडे ओनर असलेली वरद टॉवर रसायनी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि गोलंदाजी करतायत संदेश मुंडे. ओमकार पाटीलसाठी हो हो क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. ओमकारच्या यष्ट्या उडवलेल्या आहेत त्या संदेश मुंडेनं. सुंदर गीते आणि पाहुणी पण या व्यासपीठावरती आपण पाहतोय. चांभारली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय जांभळे साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्वप्नीलजी जांभळे यांच्या ठिकाणी गजानन मांडे आणि बाजी यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आज खूप सारे पाहुणे मॅच सुरू होण्या अगोदर आपण माळी साहेब पाहिले असतील. स्वतः बांगर साहेब आले होते. त्यानंतर कोकिळ साहेब आले होते जे संपर्क प्रमुख आहेत सोलापूर जिल्ह्याचे. त्याचबरोबर आता स्वतः जिल्हा प्रमुख या व्यासपीठावरती आहेत. म्हणजे पाहुण्यांची आज बांधी अळी पाहायला मिळते. नाही, हे सुप्रीमोचे
या सुप्रीमो ट्रॉफीचं हे स्टेज आहे. इथे कधीही आपल्याला स्टेज रिकामं दिसणार नाही. भरगच्च भरलेलं हे स्टेज आहे. आमचे धनाजी जांभळे हेही इस्रोचे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. प्रशांत खांडेकर कर्जत 40+. सोनवणे साहेब यांच्या पातळाच्या टाईमचे त्यांच्या संपादक आहेत. तर त्यांचंही आज स्वागत. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. खेळतोय फलंदाज मैदानामध्ये किरण पवार. 1 षटकार मारलाय, 3 चौकार ठोकलेले आहेत. 18 खेळतोय. ओमकार पाटील बाद झाला आणि आता त्याचाच बंधू, त्याचाच भाऊ विकी पाटील मैदानात गेलेला आहे. अशोक बुवा पण या मॅचचा आनंद घेत असतील. सुनील पाटील मुरबीचे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि संपूर्ण कुटुंब त्यांचं टीव्ही लावून बसलेलं आहे. कारण त्यांच्या घरातली 2 मुलं या मोठ्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये खेळतात. ओमकार बाद झाला, मात्र आता विकीला चांगलं खेळावं लागणार आहे. परंतु संदेश मुंडेशी त्याची गाठ आहे. दोघे पण लेफ्टी आहेत. गोलंदाज पण लेफ्टी, बॅट्समन पण लेफ्टी. हा चेंडू शॉर्ट पिच, चेंडू कट करायचा होता, मात्र चेंडू तिथेच घरंगळत बसलेला आहे. संदेशनं या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. सुंदर गोलंदाजी केलेली आहे ती वरट टॉवर रसायनीच्या संदेशनं. टप्पा त्याला अचूक भेटलेला आहे. वारंवार टॉनिक देतोय तो बंटी बद्रिके या गोलंदाजाला. बंटी बद्रिके म्हणजे हार्ड हिटर फलंदाज आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची किमया त्यांनी केलेली आहे आणि 4 व्हीलर पण त्यांनी जिंकलेली आहे. रायगड प्रीमियर लीगची गाईड करतोय तो संदेशला. संदेश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. विकीनं जमीन लगतचा फटका मारलेला आहे. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मयूर चेंडू खाली येतोय. मिड विकेट मध्ये उभा केलेला आहे मयूरला. आणि जिथे क्षेत्ररक्षक उभा केलाय ना अभिषेक, तिथेच चेंडू मारले जातात. यावरून गोलंदाजाची गुणवत्ता लक्षात येते. गोलंदाज जिथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे ना, त्या तशा पद्धतीचे चेंडू टाकतो आणि तिथे मारण्याचा भाग टाकतोय आणि हे चित्र आपण मैदानात पाहिलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. रायटी किरण पवारला आता काय करणार, कसा जाळा रचणार आणि ते जाळं कसं भेदणार. किरण पवार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. किरण पवारची मॅच बघायला बघा, मैदान तुडुंब भरलेलं आहे. आता लाईव्ह सुद्धा प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू वाढत चाललेली आहे. षटकार चौकारांचा बादशाह ज्या खेळाडूला गणलं जातं, एक होनहार खेळाडू, देश परदेश मध्ये विदेशामध्ये जाऊन आपल्या या रायगडचं नाव, रायगडचा डंका ज्यानं वाजवलेला आहे, रायगडचा झेंडा ज्यानं फडकावलेला आहे, तो किरण पवार तयार. हो, हा चेंडू संदेश मात्र काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो पण चांगले चेंडू टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा काढल्यानंतर संदेश मुंडेला षटक दिलं का? त्याला ज्या जबाबदारीनं षटक दिलेले ती जबाबदारी तो लिलया पार पाडतोय. आतापर्यंत 5 चेंडू संदेश मुंडेनं टाकलेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 3च. 1 विकेट त्यानं मिळवलाय, 2 चेंडू त्यानं डॉट टाकलेले आहेत. शेवटच्या या एका चेंडूवर आता निर्णय काय येणार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट मध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे. गलीमधील तो हलवलाय तिकडे. कव्हर मध्ये एक खेळाडू उभा आहे. हो 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 हो, हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि हे दुसरं षटक, चांगलं षटक टाकलेलं संदेश मुंडेसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून षटक टाकलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावाचा मार खाऊन पण या षटकामध्ये भेदक अशी गोलंदाजी, तिखट असा मारा केलाय तो संदेश मुंडेनं. धावा फक्त या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी 3, म्हणजे उपयुक्त अशी गोलंदाजी. आणि तुम्ही म्हणालात वारंवार की परदेशामध्ये जाऊन सुद्धा किरण पवारनं आपल्या नावाची जादू निर्माण केलेली आहे. पण संदेश मुंडेला त्याचा खेळ माहिती आहे. त्याचा जो एरिया आहे, फेवरेट एरिया, तो त्याला माहिती आहे आणि तशा पद्धतीने त्याने चेंडू फेकले आणि त्याला आपल्या आवाक्यामध्ये ठेवण्याचं या षटकामध्ये काम केलं. पहिल्या षटकात भले 18 धावा आल्या, पण या षटकात केवळ 3 धावांचं रोखलंय आणि या मैदानात एक चांगला खेळ सुरू या 2 टीम दरम्यान. अभिषेक, क्रिकेट म्हणजे फक्त मेहनतीचा खेळ नाही, अकलेचा खेळ आहे आणि अभ्यासाचा खेळ आहे. हे यूट्यूब वगैरे आलेत ते काय नुसतंच फक्त मॅच बघायला नाही, तर ते वीक पॉईंट आणि स्ट्रॉंग पॉईंट एका एका खेळाडूचे पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत. पूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असं असायचं की एखादा गोलंदाज चांगला असेल, त्याचे चेंडू कसे टर्न होत आहेत याचा पूर्वी अभ्यास केला जायचा. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून हे खेळाडू पण त्या ठिकाणी तसा अभ्यास करतात. इथे संपादक प्रशांतजी खांडेकर साहेब जे
सरपंच आहेत जामरुग ग्रामपंचायतीचे, त्यांचं स्वागत त्यांच्या सौभाग्यवती. आपण बघतो ना आजकाल की आमचे प्रशांत खांडेकर यांचं क्रिकेटवरती खूप सारं प्रेम आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. त्यांचं स्वागत, त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. एक चांगली मॅच टिकेबाई साहेब आणि प्रेक्षकांनी बघा पूर्ण भरलेली गर्दी. सुरुवातीला तुम्ही 8 वाजता इथे आला, प्रेक्षक नव्हते, पण जसा पहिला चेंडू पडला ना, तुमचा जसा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, सगळीकडे हे खचाखच भरलेलं मैदान, यालाच लॉर्ड्स म्हणतात या रायगडचं, क्रिकेटची मंडळी. आणि हेच तर यश आहे सुप्रीमो ट्रॉफीचं यश. काय तर प्रचंड गर्दी, दर्दी प्रेक्षकांची गर्दी या मैदानावर आपण बघितलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नरेश ठोंबरे, रायगड एक्सप्रेस तयार. पोपट शेठ आणि अविनाश शेट्टी तुळपुळे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यावं. नरेश ठोंबरे तयार, राईट आर्म ओव्हर आणि विकीनं हा चेंडू तटवलाय, जातोय हातामध्ये मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय आणि बंटी बद्रिकेने सरळ थ्रो केला, तो बंटी पेंढारीच्या हातामध्ये. या चेंडूवर मिळते एक सिंगल. नरेश ठोंबरे आत्ताच काही दिवसापूर्वी जी चौक प्रीमियर लीग झाली, त्या चौक प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची LED त्याला बक्षीस म्हणून मिळालेली. आणि शिक्षक आहे, स्पोर्ट टीचर आहे. हा पूर्वी वेलफ्रेड कॉलेजला होता, आता बालाजी कॉलेजमध्ये कळंबोलीला आता रुजू झालेला आहे. म्हणजे स्पोर्ट्समुळे स्पोर्ट्स टीचरचा जो जॉब आहे त्याला मिळालेला आहे. हे महत्त्व म्हणजे शिक्षणाबरोबर त्यानं स्पोर्ट्सशी निगडीत राहिल्यामुळे त्याला बेनिफिट झालेलं आपण बघतोय. लेदर क्रिकेट पण रायगड जिल्ह्यासाठी त्यानं खेळलेलं आहे, महाराष्ट्र लेवलपर्यंत खेळलेला हा खेळाडू. बंटी पेंढारी सुद्धा टीचर आहे, स्पोर्ट्स टीचर. हे दोघं जण आहेत, जय विरुची जोडी आहे. दोन्ही मैदानावर एक विकेट कीपर, एक गोलंदाज समोर उभा आहे, तो ढाण्या वाघ किरण पवार. किरण पवार बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केलेला आहे. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. स्कोर आता रन रेट आहे तो वाढायला पाहिजे, तरच I11 ओवे संघ टिकू शकतो. कारण 18 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 3च आल्या. जो रन रेट होता तो रन रेट खाली आलेला आहे, साधारण 10-11चा रन रेट आता पुन्हा येऊन बसलेला आहे. त्यामुळे कमबॅक चांगलं केलं ते गोलंदाज संदेश मुंडेनं. बाहेर बसून कॅप्टन कुल विशाल जितेकर आपल्या या सहकाऱ्यांचा खेळ पाहतायत. आणि विशाल जितेकर म्हणजे तरुणांना संधी देणारं नेतृत्व क्रिकेटमधलं आपण बघितलेलं आहे. नवीन नवीन खेळाडूंना शोधतो, त्यांना संधी देतो आणि त्यांना चमकवतो. हो, हा चेंडू बॅटची कडा घेतली की नाही माहिती नाही, मात्र चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. धावफलकावर लागलेले आहेत आणि एक लकी चौकार. बॅटकट आली होती, पंचांनी डिसिजन दिलं, आपल्याला कळवलं आणि विकीच्या खात्यामध्ये 4 धावा जमा. नरेश ठोंबरे हा चेंडू कट केलाय गॅप मध्ये, अफलातून सौरभ गांगुली स्टाईलनं मारलेला हा खणखणीत थडम्यांच्या दिशेने चौकार. सगळी टीम आता या व्यासपीठावरती गीत साहेब आहेत, सगळेजण या व्यासपीठावरती येत आहेत. अरुण गीत पण इथे आलेले आहेत. हा चेंडू नरेश शॉर्ट पिच चेंडू, एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये, एकही धाव या चेंडूवर मिळत नाहीये आणि हा चेंडू जातोय तो निर्धाव. नरेश ठोंबरे नावाजलेला असा हा गोलंदाज आणि त्याच्या समोर विकी लेफ्टी, जे काही ठराविक ऑलराऊंडर आहेत त्यामधला हा ऑलराऊंडर. विकीनं चेंडू खणून काढलाय, बॅकफुटवरून हा चेंडू त्यानं मारलेला. पुन्हा जातोय चेंडू बंटी बद्रिकेच्या हातामध्ये. एक सिंगल या चेंडूवर मिळते. चौकारानंतर सिंगल सिंगलचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. 3रं षटक संपलेलं आहे आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 32. संपादक आमचे सोनवणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर पाताळगंगा टाईम, पाताळगंगा टाईम सुद्धा आहे. पाताळगंगाच्या सगळ्या न्यूज तुमच्याकडनं फ्लॅश होतात आणि ते संपादक आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. मयुरताई गोपाळे, आसाम ग्रामपंचायत सदस्य,
यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रसिकाताई खराडे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आज ठिकाणी साहेब महिला ज्या आमच्या आहेत तिथे सगळ्या भगिनी त्यांना विनंती करूया की आपण त्यांचं स्वागत करावं. 3 षटकं मला थोडे समजले ठिकाणी साहेब. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा म्हणजे साधारण 10.33 धावांची सरासरी. 10च्या सरासरीने या धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. तमाम रसिकांचं पुन्हा एकदा या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आजच्या अंतिम रात्रीमध्ये मनापासून स्वागत आहे. बबलू मुकादम आपल्या बरोबर बसलेले आहेत. एक सुंदर म्हणजे काल आपण बघितलं शेवटच्या मॅच पर्यंत ते इथे उपस्थित होते. खूप चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीचे आणि ते आपल्याला सोडत नाही. तर इथे टीव्ही कॅमेरा त्यांची नजर आहे. त्यांचे स्वागत आहे. टीके माई साहेब माझ्या सोबतीला आहेत. या तमाम सगळ्या पाहुण्यांचंही स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 32 झाल्या. 4थं षटक आता येतोय घेऊन गोलंदाज संदेश मुंडे. संभालीचा हा गोलंदाज आपण बघतोय ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. काय अफलातून गोलंदाजी केली. टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण. किरण पवार पण मी संदेश मुंडे आहे त्यानं या मैदानात सिद्ध केलं. कारण प्रत्येक दिवस वेगळा असतो. प्रत्येक दिवस हा प्रत्येकाचा वेगळ्या व्यक्तीचा असतो आणि हे सिद्ध झालंय. पण संदेश मुंडे या संदेशचा चेंडू विकी पाटील जो पूर्वीचा खेळाडू आहे त्यानं आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण त्याला थांबून ठेवलंय. प्रीती कडव मॅडमचं इकडे आगमन झालेलं आहे. प्रीती कडव मॅडम आणि त्यांच्या पाटील ताई सहकारी पाटील ताई वेदिका ताई पाटील. यस बरेचसे पाहुणे बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि आपण बघतोय या मॅच मध्ये जी चुरस निर्माण झाली ना प्रेक्षकांना कोणी जिंकून कोणी आलो पण मॅच अशी झाली पाहिजे ना की शेवटच्या बॉलपर्यंत आली पाहिजे. अशी ही सुप्रीमो ट्रॉफीची खासियत आहे. ठीक आहे भाई साहेब. हा अभिषेक जेव्हा पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या ना संदेशनं तेव्हाच सगळ्यांना समजलं असेल की 2 षटकांचा जो कोटा आहे ना तो हाच गोलंदाज पूर्ण करणार. नक्कीच म्हणजेच आपण बघतोय संदेश मुंडे पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजीसाठी. संदेशचा चेंडू कव्हर ड्राईव्ह चांगला कव्हर ड्राईव्ह होता. चेंडू जाते पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगानं या चेंडूवरती थर्मॅन सीमारेषे पलीकडे दणदणीत चौकार. फलंदाज विकी पाटीलच्या बॅट मधनं 4 धावा. आहे 37 मला वाटतं धावा झाल्या असेल. थोडं सांगा सुदर्शन धावा जरा सांगा. धाव फलकावरती 36 इथे चांगला फटका मिड विकेट आणि बायडीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकी पाटील सारख्या एका विस्फोटक फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय. इथे मात्र गोलंदाज जो आहे संदेश मुंडे तो प्रभावी मारा करतोय. तो हवी ठरला या मॅच मध्ये. टीके माहिती वडगर विरुद्ध रसायनी अंश 11 रसायनी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. आमचे भाई मात्रे इथे आलेले आहेत. भाई मात्रेंना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. हॅलो 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 हॅलो. तर चौथं षटक या ठिकाणी सुरू आहे. इतकं देऊ नका. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहे त्या मात्र 36 विकी पाटील या ठिकाणी बाद झाला आणि त्याच्या जागी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती बारक्या कांबळे नवीन फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी जातोय खेळण्यासाठी.
चांगला फटका, मस्त टायमिंग होतोय, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि इथे मात्र जाईल बारक्या कांबळेच्या बॅटमधनं हा खणखणीत चौकार. सुरुवात या ठिकाणी चांगली केली, आल्या आल्या त्यानं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आणि धावफलकावरती धावा होत आहेत त्या मात्र 40 धावा. 40 धावा धावफलकावरती. चांगली मॅच तुम्ही या ठिकाणी पाहताय. 4 षटकांचा खेळ मला असं वाटतं इथे संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 म्हणजे 10 धावांची सरासरी आपण पाहताय. 40 धावा. सुप्रीमो ट्रॉफी आणि ही सुप्रीमो ट्रॉफी आपण बघतोय. कातारे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत आपण करूया पांचिलच्या. बढिया मॅच कडे आज पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. मॅच सुरू होण्या अगोदर पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. प्रवीण दुगाडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तिकडे ते बरोबर लाईव्ह बघतात कितवी मॅच चालू आहे, कितवा बॉल पडतोय. दुसऱ्या इनिंगला I11 ओवे टीम खेळणार आहे. प्रवीण दुगाडे आलेत. टायमिंग वरती येतात ते, बरोबर टायमिंग वर. तुकाराम पाटील सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. संतोषजी पांगत, प्रफुल्लजी विचारे साहेब जे तालुका विभाग प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बरेचसे पाहुणे आज या व्यासपीठावरती येत आहेत. पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहताय. मोतीराम शेठ ठोंबरे, त्यानंतर विचारे साहेब. वळूया मॅच कडे. या मॅच मध्ये आपण जर परिस्थिती पाहिली ना माळी साहेब, तर षटक सुरू आहे आता 5वं आणि गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज 5व्या षटकामध्ये. टायमर लावलेला आहे, लक्षात ठेवा प्लीज. वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे. अरे धावा सांग ना. 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत आणि 5वा गोलंदाज या ठिकाणी येतोय तो म्हणजे महेश म्हात्रे, वयाल एक्सप्रेस. महेश म्हात्रे म्हणजे वयाल एक्सप्रेस. पण अजूनही मैदानावरती किरण पवार सज्ज आहे, ज्यानं या पूर्ण विकेटचा पूर्ण अंदाज त्यानं मिळवलाय. पण बारक्या कांबळे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा या वेळेला. हा चेंडू मस्त फटका, टायमिंग चांगला होता, फाईन लेगच्या डोक्यावरून मारतोय. किरण पवारच्या बॅटमधनं आलेला जबरदस्त माइटी हिट. 4 धावा 6 धावा. धन्यवाद डीजे. चांगली चांगली गीतं, सुमधुर अशी गीतं या ठिकाणी प्रस्तुत करताना. वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची आहे प्लीज आपण. येस सर. चेंडू त्या ठिकाणी मला असं वाटतं गेलेला आहे. चेंडू त्या ठिकाणी पुरवायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला किरण पवारनं, जो दबा धरून बसला होता. संदेश मुंडेच्या षटकामध्ये भलेही धावा आल्या नाहीत, परंतु त्यानं महेश म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या जो काही षटकार मारला ना, त्यानं इरादे स्पष्ट केलेत. 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला हा अतिशय देखणा आणि दिमागदार षटकार पाहायला मिळाला किरण पवारच्या बॅटमधून. प्रेक्षक बघा, खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी, तेवढ्या संख्येनं मान्यवरही या व्यासपीठावरती आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर या टुर्नामेंटचा आनंद घेताना. एक मोठी स्पर्धा आहे. सुप्रीमो म्हटल्यानंतर सगळ्यांना तिचं आकर्षण असतं. काल 6:15 वाजता पहाटेचे या मॅचेस संपल्या. आई ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष कैलासजी म्हात्रे यांनाही विनंती असेल की आपणही कृपया व्यासपीठावरती यावं. षटक 5वं सुरू आहे. महेश म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवरती मारलाय षटकार आणि किरण पवारनं केलेत इरादे आपले स्पष्ट. 46 धावा. चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाही. अनिलजी वाघे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अदिती वाघे त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. अनिल वाघे म्हणजे एक जमाना, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती गाजवला. आता 40+ माध्यमातून 50+ आहेत. वळूया मॅच कडे, जिथे धावफलकावरती धावा 46 झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला आज या मैदानावरती पाहायला मिळेल. यानंतर हॅलो हॅलो किरण पवार. येस ओके. आता कारण श्रीकांत तिकडे गेलेला आहे, पण रामदास आहे ना बाजू लावायला. वळूया मॅच कडे, जिथे धावफलकावरती धावा आहेत
त्या मात्र 46. 5वं षटक सुरू आहे. अतिशय चांगली मॅच. 6 षटकांचे इनिंग असेल आणि या 6 षटकांमध्ये 46 धावा पहिल्या चेंडूवरती 5व्या षटकाच्या. महेश म्हात्रे रिव्हर्स खेळायचा होता. रिव्हर्सचा खूप सारा प्रयत्न होतोय किरण पवारच्या बॅटमधून. इथे मात्र गली आणि थर्डमॅनच्या मधून चेंडू जातोय आणि 50 धावा होत आहेत I11 ओवे संघाच्या. टिकेमाळी साहेब पहिल्या 3 षटकामध्ये आपण जर पाहिले ना तर धावसंख्या थोडीशी रोडावली होती. म्हणजे त्या ठिकाणी थोडीशी संत गतीनं धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र जी काही सुरुवात केली ना किरण पवारनं, त्यांनी आता एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि 50 धावसंख्येवरती पोहोचलाय I11 ओवे संघ. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे मैदान आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज महेश म्हात्रे मोहपाडा. मार्केट एंड कडून इथे जातोय चेंडू पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून एक्स्ट्रा कव्हरला मस्त फिल्डिंग, चांगला थ्रो केलाय. संदेश मुंडे मला असं वाटतं चेंडूवरती आला धावून. अगदी वेगानं चित्याच्या चपळाईनं तो चेंडूवरती आला आणि चेंडूला त्यानं अडवलं. जिथे 1 धाव मिळाली या एका धावेच्या बरोबरीनं 51 धावा धावफलकावरती होत आहेत. 51. दत्ता खाणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. माफ करा, दत्ता शिंदे साहेब, माजी उपसरपंच, बरीचशी मंडळी या व्यासपीठावरती येते. डॉट बॉल. हॅलो हॅलो हॅलो. मोठा फटका. टायमिंग चांगलं होतं पण फलंदाज या ठिकाणी बाद होईल. मयूर पाटीलनं पकडलेला सुरेख झेल आणि फलंदाज बाद होतोय. बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक झटका मिळतोय I11 ओवे संघाला. 5वं षटक सुरू असताना महेश म्हात्रेला मिळालेलं 5व्या चेंडूवरती हे यश. सावरी टी शर्ट घालावीच लागेल तुम्हाला. डिसिप्लिन ट्रॅक पण घालावी लागेल. नाही सांगितलंय, काल पण सांगितलंय, आज पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सुनील चावरी एक डावपुऱ्या हाताचा जबरदस्त फलंदाज आता मैदानाकडे आगेकूच करतोय. एक मोठा आक्रमक फलंदाज आहे. लेदरचा नावाजलेला प्रसिद्ध असा खेळाडू म्हणजे सुनील चावरी. बऱ्याच वेळानंतर त्याला आता मैदानाकडे जावं लागतंय. लेट आलाय, बघूया पण कशी कामगिरी करतोय. इथे 5 चेंडू फेकून झालेत आणि धावफलकावरती धावा होतील त्या 51. धावसंख्या आता रोडावली या षटकात. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडूमध्ये आक्रमण केलं किरण पवारनं. त्यानंतर मात्र कुठेतरी फलंदाज बारक्या कांबळे बाद झाला आणि धावसंख्येला लागलेली ती घरघर 51 धावा धावफलकावरती. 6 षटकाचं सत्र आहे. त्यामुळे किमान टिकेमाळी सर आपण पाहिलं तर 60 ते 65 धावा व्हायला पाहिजेत, तरच एक चांगली मॅच होईल. या चेंडूवरती षटकार मारला. नक्कीच वळूया आपण मॅच कडे, जिथे महेश म्हात्रे गोलंदाजी करतायत. शेवटचं षटक आणि माफ करा, शेवटचा चेंडू आहे 5व्या षटकाच्या. 5व्या चेंडूचा खेळ संपलेला आहे. बारक्या कांबळे बाद झालाय. सुनील चावरी मैदानावरती गेलाय, जो टेहलनी करतोय, चाचपणी करतोय क्षेत्ररक्षणाची. कुठे कुठे क्षेत्ररक्षण पांगवलं गेलंय, कुठे कुठे क्षेत्ररक्षणाची विवरचना आखली आहे, याची पूर्णतः पाणी करतोय आणि धावा होत आहेत 51 धावा. 5वं षटक सुरू आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. सुनील चावरीनं आल्या आल्या दिला षटकाराचा मार आणि या 6 धावांच्या बरोबरीनं धावा होत आहेत त्या 57. कैलास दादा आलेले आहेत. टिकेमाळी साहेब, पहिल्यांदा 3 षटकामध्ये धावा थोड्या कमी होत्या आणि आता जशी धावसंख्या वाढतीये, कैलास दादा म्हात्रे यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. I11 ओवेचे ते समर्थक आहे, स्वतः अध्यक्ष आहेत आणि या टीमचे जे खऱ्या अर्थानं फ्रँचायझी आहेत. अभिषेक, एक अनाउन्समेंट आयोजकांच्या वतीनं आपण इथे करतोय की बक्षिसं जी आहे, बक्षिसं मॅच झाल्यानंतर तुम्ही द्यायची आहेत आणि तुमचं तेव्हा नाव अनाउन्स केलं जाईल.
नक्कीच म्हणजे मारल्यानंतर त्यांना दिलं जाईल आणि नाही मारलं तर मग त्या ठिकाणी काही होणार नाही. 5 षटकं संपलेली आहेत. कैलास दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. i11 ओवे टीमचे ते फ्रँचायझी आहेत जे पुरस्कर्ते आहेत. वळूया मॅचकडे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. या ठिकाणी पाहुण्यांचंही आगमन होत आहे. बरेचसे पाहुणे या व्यासपीठाकडे येत आहेत. पाच षटकांचा खेळ. सुवर्णताई जोशी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्या महिला जिल्हा संघटक आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या आहेत त्या अनिताताई पाटील ज्या उपजिल्हा संघटक आहेत. या दोनही मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्यांना विनंती असेल की आपण कृपया अतिथी मंचावरती यावं. आपण विनंती करूया. नक्कीच वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. मनीष तात्रे आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. मनीष तात्रे कालपासून ही चावी आहे संतोषजी. संतोष पांगत आपण बघतोय. वळूया या मॅचकडे जिथे मनीष तात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या षटकामध्ये महेश म्हात्रे 18 धावा देऊन गेले. त्यानंतर आले गोलंदाज संदेश मुंडे ज्यांनी 3 धावा खर्च केल्या. अनिकेत नरेश ठोंबरे पुन्हा एकदा आले आणि आता मनीष तात्रे. मोठा फटका इथे जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत येण्या अगोदर मात्र 1 धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप फाईन लेगला आणि 2 धावा पूर्ण होतील या चेंडूवरती. 2 धावांच्या बरोबरीने आता धावसंख्या होईल ती म्हणजे i11 ओवे संघाची 59. पाहुण्यांचं बऱ्याचसे आगमन होत आहे. लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि जे पाहुणे या ठिकाणी आले त्यांचं आपण स्वागत तर नक्कीच करणार, कारण अतिथी देवो भव. पण षटकानंतर या सामन्याच्या ब्रेकमध्ये त्यांचं स्वागत होईल. महेश म्हात्रे मनीष तात्रे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. मनीष तात्रे म्हणजे एक चांगला गोलंदाज ज्यानं आपल्या रायगडमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे डावकुरे हाताचा गोलंदाज म्हणून. तो मनीष तयार. किरण पवार अजूनही मैदानावरती आहे. किरण पवार कडनं अपेक्षा आहे बघा. बंटी भद्रिके सांगतोय की असा टान्स घ्यायला पाहिजे होता, तसा फटका मारला पाहिजे होता. परंतु जिथं जेव्हा जातो ना आपण मैदानावरती तेव्हा कळतं आपल्याला की चेंडू कसा आलाय, चेंडूवरती कसा प्रहार केला पाहिजे. आणि इथे मात्र चेंडू जातोय डॉट. मनीष तात्रेनं फेकले 3 चेंडू, त्यामध्ये केवळ खर्च केला 2 धावा आणि स्ट्रायकर एंडला आहे ती मिसाईल फुटली तर मात्र मोठ्या फटक्यांचा या ठिकाणी एक ओघ येऊ शकतो. मनीष तात्रे डावकुरे हाताचे गोलंदाज. इथे मनीष तात्रेनं चांगलं रोखून ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल पण मस्त फिल्डिंग जबरदस्त इथे बॅकअप दिलं जात आहे. जो क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आला. संदेश मुंडेनं चेंडूला अडवलं. असं वाटलं टिकेमाळी सर की चौकार जाईल की काय, परंतु तिथे धावा मिळतील केवळ 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या होतीये i11 ओवे संघाची 61 धावा. आता मॅच चांगली होणार, आता चुरस पाहायला मिळणार. पण अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील ते या सत्राचे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फार चांगली मॅच. सुप्रीमो ट्रॉफी आणि तालुका वाईजची ही पहिली सेमीफायनलची उपांत्य फेरीची ही लढत आणि 2 टीम अगदी तब्बल अगदी तुल्यबल आहे दोन्ही संघ. गोलंदाज तयार मनीष तात्रे. मनीषचा चेंडू बघा. किरण पवारला बांधून ठेवलंय. थोडासा बॅड पॅच मध्ये चाललाय किरण पवार. या वर्षी थोडा बॅड पॅच मध्ये आहे. मागच्या वर्षी एवढा हाहाकार त्यांना माजवला होता. कुठे बेंगलोर असेल, कुठे दिल्ली, गुजरात, सगळीकडे जाऊन मैदान गाजवणारा किरण पवार या वर्षी थोडा बॅड पॅच मध्ये आहे आणि त्याच्या चेंडूवर बॅटवरती सहज येत नाहीयेत. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. आपण बघतोय मनीष तात्रे मैदानावरती या ठिकाणी गोलंदाजी करताना. मनीष तात्रे आणि हा चेंडू शेवट गोड केलाय क्या असं वाटतं या चेंडूवरती. मनीष तात्रेनं मारलेल्या चेंडूवरती मारला किरण. 1 मिनिट डीजे. इथे षटकार आणि धावा झाल्या 67. 68 धावांची गरज आहे या ठिकाणी
कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयजी मुरकुटे, आमचे ॲडव्होकेट महेंद्रीकर, अशी बरीचशी मंडळी आता व्यासपीठावरती आलेली आहे आणि आपण आता वळणार आहोत ते पाहुण्यांच्या स्वागताकडे. पाहुण्यांचं स्वागत आपण करणार आहोत. संतोषजी पांगत बघा जे पेनकिलर स्प्रे द्या. हॅलो, आवाज नीट करण्याचा आहे ना. तर हॅलो, व्यासपीठावरील सर्व महिला कार्यकर्त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. सौभाग्यवती सुवर्णताई जोशी महिला जिल्हा संघटक आणि उपजिल्हा संघटक सौभाग्यवती अनिताताई पाटील, व्यासपीठावरील विभाग प्रमुख चौक आदरणीय प्रफुल्ल विचारे साहेबांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. त्यानंतर वावरले ग्रामपंचायत सदस्य विपुल पार्टे, आई ग्रुपचे सर्व ज्यांची टीम मैदानामध्ये उतरलेली आहे, आई 11 ओवे ही टीम मैदानात खेळते, ते कैलासदादा म्हात्रे, माजी उपसरपंच वासंबे ग्रामपंचायत दत्ता शिंदे आणि माजी सरपंच विजय मुरकुटे या पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी आमच्या महिला कार्यकर्त्यांना विनंती करतो, जर स्वागत आपलं झालं असेल तर कृपया बसून घ्यावं. आणि बंटी बद्रिके ओके ना? बंटी काय जास्त असेल तर पल्स हॉस्पिटलला डॉक्टरांना सांगून ठेवलेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, जर कोणाला जर दुखापत झाली कोणत्या खेळाडूला तर पल्स हॉस्पिटलला लगेच ते इलाज करणार आहेत, तेही फ्रीमध्ये. मयुरी गजमल मॅडम यांचं स्वागत सद्गुणाताई पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. मयुरी गजमल मॅडम. पोलीस स्टेशनचे बोरकर साहेब यांचंही स्वागत इथे करण्यात येणार आहे. मी विनंती करतो आमचे अमित मांडे आणि सर्व सहकाऱ्यांना की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं. विजय मिरकुटे माजी सरपंच, मिलिंद जुनगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी बोरकर साहेबांचं स्वागत करावं. त्यानंतर विभाग प्रमुख चौक प्रफुल्ल विचारे, वावरले ग्रामपंचायत सदस्य विपुल पार्टे, आई ग्रुपचे सर्व आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि माजी उपसरपंच वासंबे दत्ता शिंदे, प्रदीप पाटील मामा, प्रदीप पाटील कैलासदादांचे मामा यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, ज्ञानेश्वरजी माळी यांचं या ठिकाणी आपण झालेलं आहे. सन्माननीय
मी आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. कैलासदादा म्हात्रे आई ग्रुपचे सर्वा. प्रदीप मामा, आमचे प्रदीप मामा यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आई ग्रुप अविनाश तुळपुळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अविनाश तुळपुळे, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर माळे आलेले आहेत, विभाग प्रमुख गुळसुंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एक निष्ठावान प्रामाणिक शिवसैनिक, त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आता वळूया मॅचकडे, जिथे तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेण्यासाठी सगळे आतुर झालेले आहेत आणि लाईव्ह प्रेक्षकांची संख्या बघा 5,000च्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे या मॅचची क्रेज, या मॅचचं महत्त्व, या मॅचमधले असलेल्या खेळाडूंचे फॅन फॉलोवर किती आहेत याचा अंदाज आपल्याला यावरून येत आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचं थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत आणि धावा बघितल्या तर 67 केलेल्या आहेत आई 11 ओवे संघानं जिंकण्यासाठी. 36 चेंडूमध्ये 68 धावांची गरज, म्हणजे षटकामागची सरासरी 11.33. मैदानात पाणी, फलंदाजीचा कक्ष आहे तिथे प्लीज जरा पाणी पुरवा. अभिषेक, मजा आलेली आहे या मॅच मध्ये. तुम्ही समालोचन करत होता तेव्हा तर अजूनच फटकेबाजी पाहायला मिळाली आज आणि काय अफलातून अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती या फलंदाजांकडून. किरण पवार ज्यानं धुव्वाधार फलंदाजी केली, 36 चेंडूमध्ये बघा 68 धावांची गरज तयार झालेली आहे आणि सलामीला गेलेला मला असं वाटतं बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत झालेलं आहे तिथे दत्ता शिंदे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. हॅलो हॅलो. माजी उपसरपंच दत्ता शिंदे साहेबांचं स्वागत. सलामीची जोडी मैदानात. वरट टॉवर रसायनी संदीप मुंडे साहेबांचा संघ तर कैलास दादा आणि गुरुदादांचा संघ आई 11 ओवे. पंचांचा हे दुसरं सत्र सुरू होण्याचा इशारा आणि पहिलं षटक मला असं वाटतं स्वतः संकेत पाटील घेऊन येणार आहे. संकेत पाटील, मुरबीचा हा खेळाडू, बबलू या नावानं प्रसिद्ध आहे. बरेचसे जण त्याला बबलू या नावानं हाक मारतात आणि वेगवेगळे आवाज पण तो काढतो. कॉमेडी मॅन आहे हा. तर संकेत तयार. राईट आर्म ओव्हर. हो, बंटी बद्रिकेनं चेंडू कट केला आहे. फक्त सिंगलच रन त्यानं काढलेली आहे. चेंडू जातोय तो सरळ चावरी यांच्या हातामध्ये या चेंडूवर मिळते ती एक सिंगलनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे त्या बंटी बद्रिकेनं. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवलेली आहे, षटकार चौकारांची आतिषबाजी आणि जवळपासही कोण नव्हतं त्याच्या. किरण पवारनं पण जेव्हा 4 व्हीलर जेव्हा जिंकलेली सीझन 3rd सीझनमध्ये तेव्हा पण त्याच्या जवळपास कोण नव्हतं. म्हणजे हे जे फलंदाज आहेत ना, हे फलंदाज असे तरबेज असे फलंदाज आहेत की त्यांच्या जवळपास पण कोण फिरकत नाही. रसायनीचं मिसाईल हे लोदिवलीचं खालापूरचं मिसाईल आणि लेफ्टी बॅट्समन मात्र रजत मुंडे जो चांभारली गावचा शांत संयमी आणि मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याला ओळखतात तो रजत मुंडे. खेळला चेंडू, सुमितच्या हातामध्ये चेंडू जातो आणि डायरेक्ट लगेच चेंडूची फेकी केली जाते. या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत संकेत पाटीलनं, एकही धाव दिलेली नाही. अभिषेक संकेत गोलंदाज आहे ना, हा मिश्रित अशी गोलंदाजी करतो. दोन्ही टर्न त्याच्याकडे आहे, टप्पा अचूक आहे आणि त्यामुळे त्याला मारणं तेवढं सोपं नाही. शॉर्ट पिच चेंडू रजत मुंडेनं भिरकावलाय चेंडू सरळ मिड विकेट मध्ये. 1 धाव या चेंडूवर मिळते मयूर वाघमारेकडे आणि थ्रो पण मयूर वाघमारेचा बघा किती चांगला. एक संयमी शांत अशी सुरुवात दोन्ही फलंदाजांनी केलेली. अजिबात गडबड नाही, गोंधळ नाही, आक्रमकपणा अजूनही त्यांनी धारण केलेला नाही. वेट, वॉच अँड देन प्ले हे क्रिकेटचे जे तंत्र आहे ते या फलंदाजांनी आत्मसात केलेलं आहे. बंटी बद्रिके बघतोय रिव्हर्सिपचा शॉट कसा मारायचा, इकडे मारायचा का तिकडे मारायचा. खरं तर क्षेत्ररक्षण करताना त्याला थोडीशी दुखापत झालेली आहे,
परंतु या दुखापतीतून त्याला मार्ग काढावा लागणार आहे तो आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केलेले आहेत, लॉंगॉन आणि मिड विकेट, डीप मिड विकेट. प्रहार केलाय बंटी बद्रिकेनं, स्क्रीनच्या बाजूला मारला जातोय हा सणसणीत असा बंटी बद्रिकेचा चौकार. त्याने आता रौद्ररूप धारण केलेलं आहे. जर का तो बहरला तर मात्र कठीण आहे. हो 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 हो, क्या बात आहे. सर्कल ब्रँडेड फटका लॉंग ऑफच्या दिशेनं विशाल जितेकर यांच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार. तांबोळी इथे आलेले आहेत. तांबोळींचंही मनापासून स्वागत करूया. आणि 2 लगातार चौकार मारलेत बघा संकेतनं. अविनाश तुळपुळे साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर अविनाश तुळपुळे म्हणजे या मैदानावर पंचांचं काम गेली कित्येक वर्ष पाहत आलेले आहेत. साहेब आपण जर बघितले तर बंटी बद्रिके यावेळेस किरण पवार मैदानावरती होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने फटके मारले पाहिजे. आणि मी म्हणालोय की तुम्ही जेव्हा जाल तेव्हा कशी फलंदाजी होईल. त्याला दाखवून दिलं की मी 2 चौकार लगातार मारले आणि ती गुरुदास संकेत पाटील ज्याची जादू यावर्षी खूप चालते. पण बंटी बद्रिकेनं ओळखलेलं आहे की जादू त्याची चालली तरी आता मला पण मोठी जादू करावी लागेल. तिकडे काय कोणाला लागलं का? धावू नका, धावू नका तिकडे. आणि प्लीज भांडण करू नका. तिथे बाकीच्यांनी जाऊ नका यार. काही नाही झालं, काही झाले नाही. बाकीच्यांनी जाऊ नका, बाकीच्यांनी जाऊ नका. चला एनर्जी वाया घालू नका. काय नाही होणार. चला मॅच चालू करा. एनर्जी तुमची वाया जाईल उगाच. जाऊन तिकडे काही होणार नाही. मॅच चालू करा. चला या या पाठीमागे या. चला प्रशांतजी मोकरशी बघा तिकडे चाललेले आहेत. प्रशांत बघा काय झालंय. चला मॅच चालू करा. पंच मॅच चालू करा. बाकीच्या प्रेक्षकांनी कृपया मैदानाचा ताबा सोडावा. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच चांगली होईल यात शंका नाही, कारण दोन्ही टीम तरबेज आहेत. संकेत पाटीलच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असताना धावा खरं आतापर्यंत आल्या त्या 9 फलकावरती आलेल्या आहेत.
चांगली मॅच काय चिंतामणी गुळसुंद्याचे पण बरेचसे पाहुणे आलेले आहेत. ज्ञानेश्वर माळी गुळसुंदे विभाग प्रमुख, त्यानंतर भरत राऊत शिवसेना गुळसुंदे उपविभाग प्रमुख आणि प्रथमेश पाटील सरपंच गुळसुंदे या तिन्ही पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथमेश पाटील ज्यांच्या सुवद्य पत्नी गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, त्यानंतर भरत राऊत शिवसेना उपविभाग प्रमुख गुळसुंदे आणि ज्ञानेश्वर माळी. श्रीवर्धन नगरपालिकेचे सीओ म्हणजे मुख्याधिकारी सन्माननीय विराज लवणे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. चला प्रेक्षकांना विनंती आहे बाहेर निघा. त्यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मुख्याधिकारी सीओ श्रीवर्धन नगरपालिका या ठिकाणी आपण विनंती करूया सुवर्णताई यांना की आपण आम्हाला या ठिकाणी सुवर्णताईंना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. गेल्या वर्षी पण मस्त मॅडम बोललेल्या. ट्रॉफीमध्ये आदरणीय सुवर्णताई यांना विनंती करतो की त्यांनी थोडं आम्हाला मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं बघितलं तर दरवर्षी हा सुप्रीमो चषक बघायला यायला खूपच आनंद होतो, कारण इथला उत्साह, इथलं वातावरण इतकं छान असतं आणि इतक्या छान पद्धतीने 32 वर्ष झाली आहे इतकं छान आयोजक हे आयोजन करत असतात. आणि मी बघते आपल्याला माहिती की मोठा कार्यक्रम असला की अशा छोट्या छोट्या गडबडी होत असतात. तर खेळाडूंनी प्रत्येकाने घ्या. खेळ हा खूप महत्वाचा आपला घटक आहे, कारण मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या जगामध्ये आता आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झाली आहे. शारीरिक आपली हालचाल होणं, आपले व्यायाम होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करून सगळेच आयोजक खूप चांगलं काम करत आहेत. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. जे जिंकतील त्यांचं अभिनंदन आणि ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना खूप खूप त्यांचं कौतुक, कारण पार्टिसिपेशन असल्याशिवाय कुठलीही स्पर्धा जिंकता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचंच कौतुक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद मॅडम, तुमचं मनापासून धन्यवाद. आणि विक्रम ओसवाल यांचंही आगमन इथे झालेलं आहे. मी सद्गुणाताई पाटील यांना विनंती करतो की सर्व पाहुण्यांना आपण सन्मानाने निरोप द्यावा. हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर स्वागत एक आपण घेतोय. गुळसुंदे सरपंच प्रथमेश पाटील यांचं आपण स्वागत करतोय. मी विनंती करतो आयोजकांना की गुळसुंद्याच्या सरपंच प्रथमेश पाटील, खरं तर प्रथमेश पाटील यांच्या पत्नी सरपंच आहेत, त्यांचं आपण इथे स्वागत करतोय. मी विनंती करतो प्रथमेश पाटील यांना की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर ज्ञानेश्वर माळी गुळसुंदे विभाग प्रमुख आणि भरत राऊत शिवसेना गुळसुंदे विभाग प्रमुख यांचं स्वागत करण्यात येईल. वळूया मॅच मध्ये, जिथे बंटी बद्रिकेनं मला असं वाटतंय फटकेबाजी केलेली आहे. बंटी बद्रिकेनं लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत आणि आता 3रा चौकार ठोकतील का? गोलंदाज तयार आहे तो संकेत पाटील. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते संकेत पाटीलनं 5 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 5, माफ करा 9. दहा बरोबर. यस, अमित मात्रे 10. पंच करा, चालू करा. संकेत रेडी. संकेत तयार आहे. संकेतचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर आणि हा रिव्हर्सचा फटका हातामध्ये किरण पवारच्या मारला जातो. या चेंडूवर मिळते एकही धाव, मला असं वाटतं मिळत नाहीये या चेंडूवर. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 10.
वरट टॉवर रसायनी विरुद्ध I11 ओवे. ज्ञानेश्वर माळी आणि भरत राऊत यांचंही स्वागत करण्यात येत आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की नावं घेतली तर प्लीज जरा उभं राहा, म्हणजे कोणाचं स्वागत करायचं ते कळेल आयोजकांना. तहसीलदार सन्माननीय परदेशी साहेब यांचे या ठिकाणी आपण झाले. तहसीलदार साहेब परदेशी परवा 26 जानेवारीला आयुक्त तांबोळी साहेब जे सध्याचे तहसीलदार आहेत त्यांच्याबरोबर आमची मॅच झाली. जज साहेब त्या मॅचला होते, बीडीओ साहेब होते, सगळी यंग ब्रिगेड तिथे पाहायला मिळाली. पण इथे काय होतं हे पाहणं फार गरजेचं आहे. हा नक्कीच अभिषेक. लेफ्टी रजत मुंडे अजूनही मैदानामध्ये आहे आणि रजत मुंडेचा आपण बघितलेले इतिहास, ज्यानं बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवलेल्या आहेत. आत्ताच ठाण्याची टुर्नामेंट गाजवून तो इथे आलेला आहे आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. पहिलं षटक संकेत पाटीलनं टाकलं, धावा दिल्या 10. दुसरं षटक मयूर वाघमारे टाकतोय, गोलंदाजीच्या मार्कवर येतोय तो मयूर वाघमारे. लेफ्टी रजत मुंडे तयार आहे. 68 धावांचा पल्ला पार करायचा आहे. अविनाश तुळपुळे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. मयूर वाघमारे यांनी बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. एक होनहार खेळाडू, पनवेल तालुक्याचं नाव रोशन करणारा. हा चेंडू रजत मुंडेना भिरकावलाय. चेंडू जातोय सीमारेषेजवळ, क्षेत्ररक्षकाला कळलाच नाही चेंडू आणि चेंडू गेला फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून 4 धावांसाठी. आणि जर अशीच फलंदाजी जर त्याची चालू राहिली तर मात्र प्रेक्षकांची मनं जिंकल्याशिवाय राहणार नाही. मयूर वाघमारेचा हा चेंडू रजत मुंडेला, शॉर्ट पिच चेंडू प्रहार केलाय, मिड विकेटला चेंडू रस्त्यावर मारलाय. हा उत्तुंग असा रजत मुंडेना षटकार. मुंबई तर शिवसैनिकांचा प्राण आहे आणि अशा या शिवसेनेचं गीत डीजे मास्टरनं इथे लावलेले आहे. 11.33 धावांच्या सरासरीनं धावायचं होतं. 36 चेंडूमध्ये 68 धावांची गरज होती आणि आता 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 1.2 षटकं आतापर्यंत झालेली आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, ते मयूर वाघमारेचे. हो, हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केला आहे आणि हा चेंडू जातो हातामध्ये सरळ. संकेतच्या एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. एक अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच अटीतटीचा सामना तर होईलच. पण इथे पाहुण्यांची पण मागणी आली आहे. हायबर कंपनीची ऍडिशनल पाताळगंगा म्हणजे आमच्या परिसरात आहे, त्याचे मॅनेजर रोहित पाटील साहेब आणि प्रतीक हद्रे आणि कलीम मुल्ला, त्याचबरोबर नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेबांचं स्वागत. जबरदस्त प्रहार, उत्तुंग असा षटकार. रजत मुंडे छा गए आज. वाह. किरण पवार मागचं वर्ष गाजवलं, यावर्षी फॉर्म मध्ये आहे रजत मुंडे आणि त्याच्या जोडीला बंटी भद्रेके पण आहे. परंतु रजत मुंडे आज बऱ्याच दिवसानंतर या ऐतिहासिक मैदानावरती आपली छाप सोडतोय. नाही, संतोष चौधरी बोलायचे ना की रजत बाहेर जाऊन भरपूर कारनामे करतो, असं करतो तसं करतो, परंतु या मैदानावर त्याचा खेळ बहरत नाही. पण आज मात्र त्यानं ठरवलेलं आहे. आज त्यानं एक षटकार ठोकलाय, 2 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकले आणि आज त्याला लय सापडले. येस येस येस, मॅन ऑफ दी सिरीज त्याला वासांबे प्रीमियर लीग मध्ये मिळालेली आणि वरट टॉवर मध्ये खेळतोय. वरट टॉवर रसायनी विरुद्ध I11 ओवेची ही पहिली सेमीफायनल आहे. यानंतर अधिराज 11 वडगर विरुद्ध अंश 11 रसायनीची सेमीफायनल होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. मधल्या ब्रेकमध्ये आपण टॉस
करणार आहोत 3 षटकांनंतर आणि अटी तटीचा सामना आपण बघतोय. मयूर वाघमारे तयार आहे, रजत मुंडे पण तयार. रजत मुंडेनं गॅप मध्ये मारलाय चेंडू, गोळीच्या वेगाने येतोय आणि प्रसन्न चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. मिळतोय प्रसन्नला चेंडू, चेंडूची फेकी करतोय प्रसन्न. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहे. टिकेबाई साहेब आपण जर बघितलं रजत मुंडेची बॅटिंग, त्याच्या बॅटिंग मध्ये नुसते फटके नाही बघायला मिळत, तर जे क्रिकेटचं तंत्र आहे ना आणि तंत्र शुद्धपणा तो पाहायला मिळतो. नाही, नजाकत क्रिकेट मधलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य रजत मुंडे आतापर्यंत दाखवतोय. वेगवेगळे फटके, नुसते ऑन साईडलाच नाही फटके मारत, ऑफ साईडला पण गॅप तो शोधतोय आणि गॅप मध्ये कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीचे मारतोय तो या मैदानावर. आता तर लेस मला असं वाटतं त्याची थोडीशी लूज झालेली दिसते आणि लेस त्यानं लावलेली आहे. क्लोजअप 24 लाईव्हच्या माध्यमातून किती त्याचं मस्त चित्र आपल्याला पाहायला मिळते. तगडा खेळाडू आहे, व्यायामानं आपलं दष्टपुष्ट, त्याची शरीर यष्टी क्वालिफाईड आहे, इंजिनियर आहे हा तो रजत मुंडे. नक्कीच हा चेंडू रजत मुंडेचा, प्रहार केलाय रजत मुंडेनं, हा चेंडू धाडलाय मिड विकेट सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वा, आणि ते मयूर वाघमारेला देवराज एक्सप्रेस ज्याची ओळख आहे त्याच्यावरती आता खरा प्रहार केलाय. ताई भोईर आणि अंजनाताई भोईर यांच्या या व्यासपीठावरती आपण झालंय. शंकर भोईर यांच्या सौभाग्यवती पायल भोईर आणि मातोश्री अंजना भोईर यांच्या या माजी सदस्य आहेत, त्यांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. अभिषेक आता मात्र ऍव्हरेज बघा 8.5चा आलेला आहे. 24 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. 2 चेंडू जे पॉवर प्लेची षटकं आहेत ना, ही झटपट क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठीच बनवलेत आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उठवला. पूर्वी 50 षटकांच्या मॅचेस असायच्या. सनद जयसूर्याने ही सुरुवात करून कालू वितरणा, कालू वितरणा असेल, सनद जयसूर्या असेल, 15 षटकात जेवढं मारायचं तेवढं मारून घ्यायचं आणि नंतर मग 35 षटकं आहेत ना तिथे डिफेन्सिव्ह हळूहळू मग 10 षटकात मग पुन्हा अनामारी. डी सिल्वा वगैरे ही सगळी मंडळी रणतुंगा जयसूर्याने केलेली ही सुरुवात होती पूर्वी 15 षटकांच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. आणि त्याच्यामध्ये सहभागनं आणि सचिन तेंडुलकरनं मात्र कहर केलेला आहे. कृपया कोणी धावू नका, कोणी म्हणजे मॅच कडे एक चांगली मॅच. अरे बाकीच्यांनी काही गरज आहे का तिकडे? प्लीज. ची मजा नको काय ॲडव्होकेट. नाही, त्यांचं नुकसान नको. आमची मजाचा प्रश्न नंतर आहे, त्यांचं नुकसान नको. येस, Communication ला अडचण येते. 34 रन्स झालेले आहेत, 34 धावा झाल्यात आणि जिंकायला पण पाहिजेत 34. 2 ओव्हरमध्ये 34 झाल्यात अभिषेक. आता 4 ओव्हरमध्ये करायच्या आहेत त्या 34. 2 षटकामध्ये 34 धावा आणि करायच्या आहेत त्या 4 षटकांमध्ये 34. हा चेंडू, गोलंदाज तयार आहे. संकेत पुन्हा एकदा आलाय. हो, हा चेंडू सरळ जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर बघा एकही धाव मिळत नाहीये. बंटी बद्रिके नावाजलेला असा फलंदाज आहे. 2 चौकार त्यानं लगातार ठोकलेले आहेत, एक सिंगल पण केलेली आहे. 9 धावा आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. बंटी बद्रिके आणि रजत मुंडे हे दोन्ही फलंदाज हावी झालेले आहेत अजूनही जिंकण्यासाठी. 34 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. ओ, क्लीन बोल्ड मधली यष्टी उडवली आणि बंटी बद्रिके बाद.
आणि बंटी बद्री के बाद नंतर बंटी पेंडारे मैदानावरती चाललाय. एक चांगली मॅच होईल कारण बंटी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये संकेतनं मात्र चांगला बॅटर मिळवून दिलाय. नाही, परफेक्ट यॉर्कर होता. आपण बघितलं, परफेक्ट यॉर्कर मधल्या यष्टीवरचा हा चेंडू होता आणि संकेत टर्न करतो, मात्र हा चेंडू त्यानं स्ट्रेट टाकला, स्विंग केला, दोन पायांच्या मधून सरळ यष्ट्यांवर आदळणार आणि यष्टी उडवली आहे ती गोलंदाजानं. सुंदर चेंडू फेकला होता पहिल्या षटकामध्ये. तब्बल 10 धावा खर्च करणारा संकेत पाटील मुरबीचा हा खेळाडू ज्याच्यावरती विश्वास ठेवला. 24 धावा कुठून काढल्या, त्या 14 धावा कुठून काढल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये मयूर वाघमारे. ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे संकेत पाटीलनं. 10 धावा पहिल्या षटकामध्ये त्यानं दिलेल्या. दुसरं षटक जे आहे ते दुसऱ्या षटकातील हे 2 चेंडू त्यानं आतापर्यंत चांगले टाकलेले आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये 34 धावा कुठल्या होत्या या फलंदाजांनी. आता 4 षटकांमध्ये 34 धावा करताना एक महत्वाचा मोहरा गमावावा लागतो आणि तुमचा फेवरेट खेळाडू बंटी आलेला आहे, बंटी पेंडारे. त्यांचे स्वागत आहे, त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे. बाळा पाटील साहेब, बघा सगळे दिग्गज, सगळी मान्यवर मंडळी इथे येते आणि मॅच तेवढी फाईट पाहायला मिळते. हा, अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल आहे ही, काय एरी गैरी मॅच नाही, महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलचा सामना. बंटीनं हा चेंडू मारायचा होता, मात्र वळवलाय चेंडू. संकेतनं या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन, 1 धाव. ठीक आहे भाई सर, आता या मॅच मध्ये खरी मजा येणार आहे. बंटी बद्रीके बाद झाला. आता शोध नाही, म्हणजे आक्रमकता होती ना रजत मुंडेची, त्याला आता विचार करून खेळ करावा लागतो. कारण एक विकेट मिळवली आहे आणि संकेतला मिळालेले हे पहिले विकेट त्याचा हौसला बुलंद झालाय. म्हणून या षटकामध्ये आपण बघतोय की संयमाने खेळते दोन्ही फलंदाज. रजत मुंडे संयमेसाठीच प्रसिद्ध आहे. मिस्टर कन्सिस्टंट या नावाने तो प्रसिद्ध आहे. प्रत्येक मैदानावर शांत दिमागानं खेळतो, परंतु आक्रमकता कशी पटकन त्याच्यामध्ये येते हेच फार मोठं कोडं आहे प्रेक्षकांसाठी. हा, ते म्हणतात ना इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की क्वाईट हॉर्सेस किक द हार्डेस्ट. हा चेंडू जमीन लगतचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारलाय रजत मुंडेनं ओळखलंय की ही ओव्हर आपण आता काढायची कशी तरी, कारण 2 षटकांमध्ये आपण 34 करू शकतो, तर 3 षटकांमध्ये का नाही करणार, ते त्यानं कदाचित डोक्यामध्ये घेतलेलं, म्हणून डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतोय. हा घातक गोलंदाज आहे संकेत पाटील. नक्कीच घातक आहे, कधी चेंडू वळवेल हे त्यालाही कळणार नाही. हा चेंडू प्रहार केलाय, शांत नाही बसला, प्रहार केलाय आणि रजत मुंडेनं मारलाय उत्तुंग हा षटकार. मारला बघा, लाजवाब भोपे टेकून घुटना टेक तमाशा देख अशा प्रकारचा हा फटका. लांब 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 रस्त्यावर प्रेक्षक बघत राहिले असा हा तडाखा आणला तो रजत मुंडेनं. रजत मुंडे हावी झालेला आहे. स्टायलिश पद्धतीचा फटका, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आणि तोही मिडविकेटला मारणं हे म्हणजे काय सोपं काम नाही. कसलेल्या खेळाडूची लक्षणं आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कसा ढोपे टेकून त्यानं हा परफेक्ट अगदी अफलातून फटका मारला तो मिडविकेटच्या दिशेनं. विचार केला तर केवळ 1 धाव आली होती. त्यानंतर असं वाटतं संकेत पाटील डोईजड होईल की काय, डोक्यावरती चढेल की काय आणि इथे तो आपल्यावरती वरचढ होईल की काय, पण संकेतच्या या चेंडूवरती मारलेला फटका थोडीशी स्थिती आता वेगळी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. 27 धावांची गरज आहे. साधारण 8.5 धावांच्या सरासरीनं धावायचं होतं आणि अशा वेळेला 8.5 धावांची सरासरी पूर्ण करण्याचा प्रयत्न. 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू असेल संकेतचा. संकेत टू रजतनं कट केलाय चेंडू आणि धाडलाय, डायरेक्ट हिट केली आहे आणि फलंदाज धावचीत होतोय तो बंटी पेंढारे. कंपनीचे मॅनेजर आदरणीय रोहित पाटील आणि प्रतीक होत्रे या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया आणि
प्रतीक हार्दे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत कलीम सर सुद्धा आलेले आहेत सुपरवायझर, त्यांचंही आपण स्वागत करूया. मी निलेश जुनगरे साहेबांना विनंती करतो शहर प्रमुख की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. हायबर कंपनीचे मॅनेजर रोहित पाटील साहेब, प्रतीक हार्दे आणि कलीम सरांचं स्वागत निलेश जुनगरे करतील आणि प्रवीण काठावले यांनाही मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. हॅलो, पेणचे नायब तहसीलदार नितीन परदेशी साहेब इथे सर्कल होते ते खालापूर चौकला, ते परदेशी साहेब त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि आता आपण बघतो येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावांची. एक जबरदस्त मॅच, पण फलंदाज इथे बाद झालाय धावचीच्या रूपात. अर्षद पेंढारी म्हणजे बंटी पेंढारी नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय तो भावेश कुरंगळे. एक चांगली मॅच होईल. 18 चेंडूमध्ये 27 धावा, पहिल्या 3 षटकांचा आपण जर विचार केला तर 41 धावा आलेल्या आहेत. अर्ध्यापेक्षाही मोठी लढाई जिंकलेली आहे. फक्त आता थोडंसं काम बाकी आहे. येणारे 18 चेंडू आणि 27, जिथे 9 धावांची सरासरी ठेवायची आहे. सुरुवातीला 11.33 ची सरासरी होती, ती आता 9 वरती आलेली आहे. त्यामुळे ही मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. पण गोलंदाजी कोण करणार i11 ओवे संघाकडून हे मात्र आता आपण पाहतोय. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज अंगद पाटील, निनामपुरीचा हा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय. इथे मयूर वाघमारेवरती हल्ला चढवला, मयूरला 24 धावा कुठून काढल्या, पण आता दुसरं शस्त्र वापरलं जात आहे i11 ओवे संघाकडून त्या अंगद पाटीलच्या रूपात. 18 चेंडू 24 धावा, 27 धावांची गरज आहे. प्रसन्न पाटील अजूनही आहे, परंतु जोपर्यंत मैदानावरती हा रजत मुंडे आहे ना तोपर्यंत ही मॅच बऱ्याच अंशी झुकलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ते वरट्टावर रसायनीच्या दिशेनं, पण क्रिकेट आहे जो अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं का फार कठीण आहे. असा हा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. येणारे 18 बॉल आणि 27 रनची गरज आहे गोलंदाजीसाठी अंगद पाटील. अंगदचा हा चेंडू हलक्या हाताने फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळाय. या चेंडूला फक्त अगदी टेक्निकल पद्धतीनं ढकलले आहे त्या ठिकाणी. पण काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोनही खेळाडूंमध्ये फार चांगला ताळमेळ आहे. ताळमेळ चांगला झाला आहे, कारण रजत मुंडेनं कॉलिंग केलं होतं. कॉलिंग करणं गरजेचं असतं, तो ऍक्सेप्ट केला. तो दोन्ही याच एरियात एक तांब्याचा खेळाडू, एक सामान्य जाऊन ग्रामपंचायत एकच आहे. नेटवर्क पॉवरफुल होतो दोघांच्या मध्ये आणि म्हणून कॉल लगेच लागला, नाही तर बिजी दाखवला असता. दोन धावा पहिल्या चेंडूवरती आल्या आहेत गोलंदाजीसाठी अंगद पाटील. इनामपुरीचा हा गोलंदाज इथे हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. रजत मुंडे अगदी चांगली खेळी करतोय. कधी चांगला चेंडू असेल ना त्याला सन्मान द्यायचा, आणि जर का एखादा पठ्ठ्यामध्ये आला ना त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा. हे तंत्र त्यानं आजच्या मॅच मध्ये वापरलंय. आज हिरो व्हायची संधी आहे. भलेही त्यानं नजीम मुल्लाची मोठी स्पर्धा होती तिथे चांगली खेळी केली, पण माझ्या घरच्या मैदानावरती मी जर का चांगला खेळ केला, मॅच जिंकून दिली तर सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत तो बनू शकतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले पण प्रेक्षक इथे आलेले आहेत. संपूर्ण या मॅचवर लक्ष केंद्रित केलेलं आहे ते फक्त रजत मुंडेवर. आता नक्कीच रजत मुंडे एकच डोळा दिसतोय त्या गोलंदाजांना. आणि ही मॅच फार महत्वाची आहे. सुप्रीमो ट्रॉफी आणि भावेश कुरंगळेनं बघा बॅटला कशी चुम्मी घेतली आहे. हा बघूया षटकार चौकार मारेल. बघूया. अंगद पाटील आहे. अंगद पाटील इथे मात्र यष्टी रक्षण करतोय. आपण पाहताय ओमकार पाटील मुरबीचा हा ओमकार पाटील i11 ओवे विरुद्ध वरट्टावर रसायनी या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही मॅच आहे. अंगद पाटीलनं कमबॅक केलंय. 3 चेंडूंचा खेळ संपवलाय. 3 धावा खर्च केल्यात. आता गरज आहे येणारे 15 चेंडू आणि 24 धावांची. काहीतरी सांगितलंय, कानमंत्र दिलेला आहे. एक्सपिरियन्स आता शेअर करतोय तो रजत मुंडे, तो भावेश कुरंगळे. नंतरची मॅच आणि विश्वनाथ तिथे आहेतच त्यांची टीमचे कॅप्टन फ्रँचाईज. पण इथे मात्र अंगदनं मिळवून दिला बॅक थ्रू. इथे फलंदाज बाद होईल तो म्हणजे भावेश कुरंगळे. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ठसा निर्माण होईल की काय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 14 आणि गरज आहे ती मात्र 24 धावांची. अधिराज वडगर आणि अंश 11 रसायनी या दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे
की आपण तातडीनं टॉस करण्यासाठी यावं. दुसरी उपांत्य फेरीची लढत असेल ती अधिराज वडगर आणि अंश 11 रसायने. दोघांमध्ये रेस सुरू आहे. बंटी भद्रिके कधी चांगला खेळतो तर कधी रजत मुंडे. येणारे चेंडू शिल्लक आहे 10. ही तर चांगली गोष्ट आहे आपल्या परिसरासाठी की 1-2 नव्हे तर आता अनेक खेळाडू आता तयार झालेले आहेत जे बेस्ट बॅट्समनच्या रेस मध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आपण त्यांना पाहिलेले, मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये आपण त्यांना पाहिलेले आहे. तर हे जे प्रगती आहे ना क्रिकेटची, ही प्रगती आपल्याला दिसते. आपण म्हणालात मयूरला छोटा भरत लोहार या नावानं सगळे संबोधतात, त्याला ओळखतात आणि दादर सारख्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी त्याला आमंत्रित केलं जातं. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मयूर पाटील आता मैदानावरती. भरत लोहार म्हणून नावानं सुप्रसिद्ध असलेला या परिसरातला मयूर पाटील मैदानावरती. अंगद पाटील, दोन्ही पाटील आहेत. कोण पाटील वरचढ होत आहे ते पाहणं गरजेचं आहे. पण अंगदने चांगला चेंडू फेकला, दूर ठेवलं चेंडूला. बघा चेंडू फार दूर ठेवला. जो फलंदाज आहे त्याला चेंडू समजण्याच्या अगोदर झपकन चेंडूला उसळी घेतली आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत गोलंदाजांची आहे. असं वाटतं की चेंडू बॅटवरती येतोय, पण अचानक अगदी उसळी घेतल्यानंतर त्या संभ्रमात पाडणारी ही गोलंदाजी. मॅच चांगली होणार बिलकुल शंका नसेल. 13 चेंडू 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. मयूर पाटीलला मारलेला जबरदस्त षटकार. छोटा पॅक आणि बडा धमाका. आज धमाका केला त्यानं या मैदानावरती. मॅच मध्ये मजा आणली. बघू शकतो की जागा बनवली आणि काय चेंडू बॅटवर घेतला. लोअर फुलटॉस चेंडू त्याने स्वतःहून बनवला या चेंडूला, यॉर्कर चेंडूला, आणि मिड विकेटच्या बाहेर म्हणजे 1-2 फूट नाही 10 फूट बाहेर मारला षटकार. माळी साहेब, आपण बघतो विराट कोहली कसे षटकार मारतात, तर त्यांची ताकद नसते त्यांच्याकडे. टेक्निक असते, टेक्निक आणि टायमिंग असतं. कारण आपण बघतो एवढे जाडजूड फलंदाज, त्यांना कधी कधी षटकार मारता येत नाही. पण मयूर पाटीलने फक्त दिशा दिली चेंडूची, त्या ठिकाणी पाहणी केली कुठल्या दिशेला चेंडू जाईल आणि त्याचा उपयोग केला. फक्त मनगडाचा उपयोग केला आणि त्याच्यामुळे हा मिळाला षटकार. आणि हे फटके ना तुम्हाला फक्त पुस्तकात वाचून नाही मिळत, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या प्रॅक्टिसची कमाल, या प्रॅक्टिसची धमाल रतन पाटील यांचा हा चेला इथे चमकतोय. नक्कीच आपण बघतोय मॅच चांगली होईल, पण प्रेक्षकांना विनंती आहे कोणी मैदानामध्ये प्रवेश करायचा नाही. कोणी कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नका जेणेकरून इथे गालबोट या स्पर्धेला लागेल. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजे 18 धावांची. पुन्हा एकदा विनंती आहे प्रेक्षकांना की मॅच झाल्यानंतर आज कोणीही मैदानात जाऊ नका, लगेचच दुसरी मॅच चालू करण्यात येईल. चला टॉस साठी अधिराज वडकरला शेवटची विनंती आहे प्रवीण जाधव आपल्याला. 12 बॉल आणि चांगला चेंडू होता, मस्त चेंडू होता. मयूर पाटीलने अजून एक षटकार मारला तर विनोद पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. बघूया आता मॅच मध्ये काय घडतं. अधिराज वडकर याच टीमचे कॅप्टन आलेले आहेत. रसायनीचे आहेत, ते हात करता येते. त्यांना विचारलं मी, ते म्हणाले हो, पण ते आहेत रसायनीचे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू 18 धावा. रजत मुंडे जोपर्यंत मैदानावरती आहे, टीके माळी साहेब, तोपर्यंत मॅच मध्ये मजा येईल. ती वरटावर रसायनीला पण टेन्शन असेल. आई 11 ओवे संघाला कोणाला सुख तर कोणाला दुःख आहे. चांगला चेंडू, मस्त चेंडू होता. ड्राईव्ह केलाय या ठिकाणी, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो, लॉंगायचा वेगाने येतोय, फेकतोय चेंडू कडे. इथे मात्र नशीब बलवत्तर आहे, दैवानं साथ दिलेली आहे आणि इथे 2 धावा मिळतायत या चेंडूवरती. काय टाळ्यांचा कडकडाट झाला बघा जेव्हा 2 धावा
रजत मुंडेनं धावून पूर्ण केल्या. या चिकी रन्स आहेत ना, या फार महत्वाच्या असतात ना अभिषेक. नक्की. आता कारण समीकरण तसं होतं ना, 11 चेंडू आणि 18 धावा, एक एक धाव, एक एक रन्स, या ठिकाणी एक एक विकेट फार महत्वाची होती. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 10 आणि 16 धावांची गरज आहे. तुम्ही म्हणाल ना चिक्की रन्स या महत्वाच्या आहेत. इथे जर का चेंडू सुटला आणि जो कोण चूक करेल या मॅच मध्ये त्याच्यासाठी मात्र कठीण आहे, कारण ही मॅच अजूनही कोणी जिंकलेलं नाही. ही मॅच बॅलन्स आहे. या मॅच मध्ये एक चांगली मजा येणार आहे प्रेक्षकांना. गोलंदाज हा चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून मारतोय. रजत मुंडेला आता चेंडू दिसतोय फुटबॉल सारखा. 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, बघितलंच नाही चेंडू कुठे गेला, त्यानं मारला बघा, मारला स्ट्रोक आणि नंतर नजरा इकडे केल्या त्यानं. लांब 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 ग्लोरियस स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, आत्मविश्वासाचा स्ट्रोक मारतोय तो रजत. आत्मविश्वासापेक्षा कुठली मोठी गोष्ट नाही. या ठिकाणी सन्माननीय प्रफुल्लजी विचार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वावरलेचे आमचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मजा आली आहे. आता मात्र ती मजा आली वरट्टावर रसायनीला, जे अगदी या मॅच मध्ये असं वाटलं तर I11 होवे संघ वरच ठरतोय की काय, पण अजूनही काही संपलेलं नाही. पुन्हा मोठा फटका. घाई केली का, घाई केली का रजत मुंडेनं, असा प्रश्न पडलाय त्यांच्या पाठीराख्यांना. आणि या मॅच मध्ये आता पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय. 8 चेंडू आणि गरज आहे ती मात्र. अभिषेक, जरी रजत मुंडे जरी बाद झाला असेल तरी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण 42 धावांची मॅरेथॉन इनिंग. नक्कीच मॅरेथॉन खेळी केलेली आहे. जबरदस्त फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. तुम्ही बाहेर जाऊन काय करता, कशी फलंदाजी करता, यापेक्षा घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर तुम्ही कसं खेळता. टिके माळी तिकडे बऱ्याचशा मॅचेस मध्ये कॉमेंट्री करतात, पण या मैदानावरती कशी कॉमेंट्री होते, अभिषेक पाटील कशी कॉमेंट्री करतात या मैदानावरती, हे महत्वाचं आपल्यासाठी आणि ते महत्वाचं होतं रजत मुंडेसाठी. आणि इथे आपण बघतोय नाणेफेकीचा कॉल केला जाईल यानंतरच्या मॅच मध्ये. फरदीन आकाश चिंदर आलेत का? फरदीन काझी आलेला आहे. टॉस करा. टाळ्यांचा कडकडाट रजत मुंडेसाठी होतोय आणि का होऊ नये. 42 धावांची मॅरेथॉन इनिंग आता विजयाच्या उंबरठ्यावर त्यानं नेऊन ठेवलंय ते वरट्टावर रसायनीला. नक्कीच धावा झाल्या धाव फलकावरती, त्या मात्र 58 म्हणजे 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 10 धावा. क्रिकेट आहे, काय घडेल हे सांगणं कठीण असतं नेहमी, परंतु रजत मुंडे बाद झालाय. सद्गुणाताई पाटील आणि माईताई कडव यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असे टॉस करावा. सद्गुणाताई पाटीलच्या या स्पर्धेचा अंतिम सामना असेल आणि याच्यानंतर अंतिम सामना असेल, पण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण आपल्या शुभ असे टॉस करावा. अंतिम सामना सेमीफायनलचा. 8 चेंडू 10 धावांची गरज. परत एकदा एक अनाउन्समेंट करतोय की मॅच संपल्यानंतर प्लीज कुणीही मैदानाच्या आत जाऊ नका. प्लीज सहकार्य करा. आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सारेजण या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलात. शेवटच्या 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. फलंदाज चांगला चेंडू आल्या स्ट्रोक लगावलाय. खडे स्ट्रोक मारलाय. जबरदस्त फटका मारला. फलंदाज मनीष तात्रे छा गए बिडू. या 6 धावांच्या बरोबरीने आता मॅच होईल का एकतर्फी. अभिषेक, जो तो फलंदाज बाद होतोय तो असा पास देऊन जातोय का, त्याच्या नाही त्याच्यामध्ये काय माहितीये का, त्यांच्यामध्ये अशी एनर्जी आलेली आहे ना की रजतनं त्याचे फटके मारलेत. बघा ना, मनीष तात्रे एकही चेंडू खेळला नाही, पण त्यानं आल्या जो काय फटका मारला या मॅचची हवा निर्माण केली आहे त्यानं आपल्या बाजूनं. आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे. या मॅच मध्ये जिंकलेला आहे वरट्टावर रसायनी संघ. मॅच झाली चांगली, जबरदस्त सामना या मॅच मध्ये आपण पाहिलेला आहे. विजयी संघाचं आणि पराभूत संघाचंही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. ओवे टीमचं, त्यांनीही चांगला खेळ केला या मॅच मध्ये. कुणी आतमध्ये जाऊ नका आणि टॉस करायचं लगेच. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. फरदीन पण आलाय आणि रसायनीचं पण कॅप्टन आलाय. फरदीन काझी मॅडमच्या हस्ते सद्गुणाताई आणि प्रीती कडव मॅडम. प्रेक्षकांना विनंती आहे, कुणी आज जाऊ नका प्लीज.